विजय कनोजे या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. हॅलो 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 हॅलो. दुसरा सेमीफायनलचा सामना आणि पंचांची भूमिका इथे बजावताना अनिकेत शिवलकर. मेन एम्पायर स्क्वेअर लेगला आपण इथे पाहतोय मेघेश मोंडकर. स्ट्रायकिंग एंडला यावेळी विजय. नॉन स्ट्राईक एंडला अक्षय. पहिलं षटक घेऊन इथे दाखल होईल गुरुप्रसाद मुद्रे. गुरु मुद्रे 2024 खूप लकी आहे गुरु मुद्रेसाठी आणि याही स्पर्धेमध्ये आतापर्यंत सेमीफायनलमध्ये दाखल झाले तो राम जानकी संघ. बॉलिंग मार्कमध्ये ते सज्ज. पॉवर प्लेचं पहिलं षटक राईट एम ओव्हर द विकेट. यावेळी प्लेड केलाय बॉल. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. यावेळी मिसफील्ड झाली होती. एकही रन घेण्याचा प्रयत्न इथे केला गेला नाही. एक संधी इथे होती. एक एक रन इथे महत्त्वाचे कारण महत्त्वपूर्ण सामना आहे. सेमीफायनलचा सामना आहे त्यामुळे इथे रन प्राप्त होणे खूप गरजेचं होतं. ते मात्र इथे झालं नाही. डॉट बॉल येतोय. गुरुमुद्रे पॉवर प्लेचं हे षटक राईट आर्म राऊंड द विकेट इथे मारा करताना आणि यावेळी मात्र एक रन इथे घेतले. स्वतःचं खातं इथे ओपन करताना पाहायला मिळालंय. एक रन संघाच्या खात्यामध्ये इथे जोडली जाते. हॅलो हॅलो हॅलो. धावसंख्या इथे 3. पहिलं षटक इथे सुरू आहे. गुरु आहे. पहिला चेंडू डॉट. दुसऱ्या चेंडूमध्ये सिंगल. तिसरा चेंडू वाईड इथे पाहायला मिळाला. त्यानंतर आणखीन एक सिंगल इथे मिळाले. धावसंख्या इथे आपण पाहतो इथे 3. षटक क्रमांक सुरू आहे पॉवर प्लेचा इथे पहिला. पुढचा चेंडू यावेळी पॉवर बॉल हिटिंग करण्याचा होता इथे प्रयत्न. प्रॉपर मिडल झाला नाहीये बॉल. एक रन इथे तरवर मिळते. धावसंख्या पोहोचेल 4 या अंकावरती. मैत्री चषक 2024 हे पर्व इथे सुरू आहे. दुसरा सेमीफायनलचा सामना. राम जानकी गावकडी अतिशय अप्रतिम खेळाचं प्रदर्शन या संघाने इथे केलंय आणि अक्षय राठोडची इथे चर्चा होईल कारण कालच्या रजनीमध्ये 40 धावांची धमाकेदार खेळी आपल्याला पाहायला मिळाली होती. यस यावी पॉइंटच्या दिशेने प्रयत्न होता झेल घेण्याचा. असफल ठरतोय. लाजवाब कोशिश पाहायला मिळाली परंतु रिझल्ट मात्र इथे पाहिजे तसा मिळाला नाही. तत्वर एक रन इथे मिळाले. धावसंख्या इथे 5. धावसंख्या इथे 5 पाहायला मिळते.
षटक क्रमांक पहिलं गुरुप्रसाद मोद्रे. पॉवर प्लेचा लेगला इथे चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. निराश आहे गुरु, कारण खराब क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं. बॉलचा वेट करत राहिला आणि बॉल मात्र डोक्यावरून सीमारेषेच्या पार गेला. 4 धावा इथे मिळत आहेत. धावसंख्या 9 अंकावरती पोहोचेल. षटक क्रमांक पहिले इथे समाप्त झाले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 9. सुरुवात अतिशय सावध झाली होती, परंतु त्यानंतर बॉल इथे फील्ड करणं आवश्यक होतं. तो बॉल इथे फील्ड केला गेला नाही, त्यामुळे 4 धावा इथे मिळाल्यात, प्राप्त झाल्यात. आणि संघाची धावसंख्या पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर बिनबाद 9. सुजन भोसले यावेळी बॉलिंग मार्कवरती इथे दाखल होतोय. सुजनचा हा बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर होता. डॉट बॉलने षटकाला सुरुवात करताना इथे आपल्याला पाहायला मिळालंय. धावसंख्या स्थिर आहे 9 अंकावरती. यावी गती अतिशय अप्रतिम, त्याहीपेक्षा सरस असा टप्पा, त्यामुळे हाही चेंडू इथे डॉट येतोय. ताकदीने खेळण्याचा प्रयत्न इथे अक्षय करताना दिसतोय आणि त्यामुळे टाईम होत नाहीये बॉल. चला दुसरा चेंडू इथे डॉट. यावी शॉर्ट पिच आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन काव कॉर्नरच्या दिशेने महेश दळवी आहे तिथे क्षेत्ररक्षण करताना तो पाहायला मिळालाय. बॉल इथे फील्ड केला जातोय. 1 रन इथे मिळाले. धावसंख्या इथे 10. तीन चेंडूमध्ये केवळ 1 रन इथे खर्च केले. धावसंख्या 10. अजूनही दोन्ही खेळाडू सुरक्षित क्रीडांगणामध्ये. सिंगलवरती समाधान खराब चेंडूवरती चौकार लगावताना पाहायला मिळालेत आणि यावी फटक्यामध्ये ताकद नजाकत सर्व काही. कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जातोय वन बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी. विजयच्या बॅटमधून निघालेला दुसरा चौकार इथे आपण पाहतोय. यावी टायमिंग लाजवाब, ताकदीचाही वापर, कव्हर एक्स्ट्रा कव्हर आणि पॉवर प्लेचं हे षटक असल्यामुळे सर्व क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आणि डीपला यावी लॉंग ऑफच्या दिशेने कोणीही आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला नाही. महेश दळवी आहे जो यावी लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षण इथे करतोय. त्यामुळे लाजवाब प्लेस इथे केलेला हा बॉल फटका इथे पाहायला मिळाला होता. यावी कॉल दिला गेला अक्षयकडून आणि त्याला प्रतिसाद देताना आपल्याला विजय पाहायला मिळाला. त्यामुळे एक चिकी रन संघाच्या खात्यामध्ये इथे जोडली जाईल. धावसंख्या पोहोचेल 15 अंकावरती. दुसरं षटक इथे सुरू आहे. सुजन बॉलिंग बारवरती. पहिले चेंडू इथे डॉट 2 पाहायला मिळाले. त्यानंतर एक सिंगल, एक चौकार आणि त्यानंतर आणखीन एक सिंगल इथे प्राप्त केले गेले. पुढचा चेंडू सुजन आणि यावेळी स्ट्रायकिंग गेला अक्षय. यावेळी टोलवलंय डीप मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक यावी करत नाही आहे चूक, पकडतोय यावी कॅच आणि यावी अक्षयला माघारी यावं लागेल. पहिला धक्का इथे मिळाला जयभरी नाचणे संघाला. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त. 1 गडी बाद 15 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना जयभरी नाचणे संघ.
धावसंख्या 16. तिसरं षटक गुरु वैयक्तिक दुसरं षटक घेऊन इथे दाखल झाले. पहिल्या चेंडूमध्ये एक सिंगल. मैदानाच्या आतमध्ये ओमकार गाडी अष्टपैलू असा खेळाडू आहे आणि परफेक्ट शॉट सिलेक्शन ही याची ओळख आहे. यावेळी स्टेपिंग केलं, ड्राईव्ह केला, कव्हरच्या दिशेने चेंडू येतोय, 30 यार्ड सर्कलमध्ये बॉल फील्ड केला गेलाय, एक रन इथे मिळाली. धावसंख्या 17 अंकावरती जाऊन पोहोचते. गुरु मैदानाच्या आतमध्ये आहे. गावकडे येथे झालेला मानाचा वर्ल्ड कप, गावकडीचा वर्ल्ड कप आणि त्या वर्ल्ड कपचा विजेता ठरलेला गुरुप्रसाद मुद्रे आणि त्यामुळे त्याला संघनायक म्हणून यावेळी 2024 मध्ये आजमावलं जाते. शॉर्ट पिच डिलिव्हरी आडव्या बॅटने खेळलेला हा फटका आहे. फटक्यामध्ये ताकद सर्व काही आणि चेंडू जातोय यावेळी 1 बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. आणखीन एक इथे निघालाय विजयच्या बॅटमधून दमदार असा चौकार. धावसंख्या पोहोचते 21 या अंकावरती. पहिल्या चेंडूवरती थोडेसे निराश झाले होते जेव्हा विजयने पहिला बॉल टॉट काढला होता, परंतु त्यानंतर तोच विजय इथे मात्र आक्रमण करताना पाहायला मिळाला. गुरुप्रसाद मुद्रे पुढचा चेंडू घेऊन परफेक्ट यॉर्क आहे, कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तयार, लाजवाब कॅच आहे, विकेट इथे प्राप्त होते आणि यावेळी धमाकेदार फलंदाजी करणारा हा विजय कॅच आउट होऊन मैदानाच्या बाहेर येतोय. धावसंख्या 21 रन, लॉस ऑफ 2 विकेट, प्रोग्रेस इन थर्ड ओव्हर. तिसरं षटक इथे सुरू आहे. धावसंख्या आहे ते 21. प्रथमेश सोनार रत्नागिरी प्रीमियर लीग आणि विजय ठरलेल्या संघातनं ज्याने धमाकेदार फलंदाजी केलेली, आक्रमक फलंदाज आणि चौकार षटकारांची आतिषबाजी संपूर्ण लीगमध्ये ज्याने केली तो प्रथमेश सोनार यावेळी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना इथे पाहायला मिळतोय. महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये सेमीफायनलच्या या सामन्यामध्ये कशा पद्धतीने इथे फलंदाजी करेल प्रथमेश सोनार तेही इथे पाहणं खूप आवश्यक आहे. षटक क्रमांक 3 इथे सुरू. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आणि त्यानंतर चौथ्या चेंडूवरती विजयने चौकार लगावला आणि त्या पुढील चेंडूवरतीच इथे मात्र विजय गारद झालाय. कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा त्याचा प्रयत्न होता, प्रयत्न इथे फसला, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आणि दर्जेदार कॅच इथे पकडली गेली. गुरु पुढचा चेंडू घेऊन आणि यावेळी स्ट्रायकिंग गेला प्रथमेश सोनार. विकला गेलेला हा बॉल परफेक्ट यॉर्क होता, फक्त स्टिअर केलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने इथे चेंडू ट्रॅव्हल होतोय, 1 रन इथे मिळते. एक क्लासिक शॉट इथे प्रेझेंट केलं, परफेक्ट क्रिकेट शॉट इथे पाहायला मिळाला. बॉलला अंडर द आय येऊ दिलं आणि त्यानंतर फक्त बॅटचा फेस इथे ओपन केला. एका धावेने स्वतःचं खातं इथे ओपन. धावसंख्या 22 या अंकावरती जाऊन पोहोचते. षटक क्रमांक 3 इथे प्रगतीपथावरती असताना यावेळी अलॉंग द कार्पेट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने डीपला चेंडू ट्रॅव्हल होईल, 1 रन घेतले गेले. दुसऱ्या धावेचा कॉल इथे दिला गेलाय. थोडीशी अडखळलेली ही जोडी पाहायला मिळाली, परंतु इथे क्षेत्ररक्षणामध्ये ढिसळता ॲडव्हान्टेज इथे मिळाला आणि सिंगल रनला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केले गेले, डबलमध्ये कन्वर्ट केले गेले. 2 धावा इथे मिळतात शेवटच्या चेंडूवरती. षटक क्रमांक 3 इथे समाप्त आणि धावसंख्या आहे यावेळी 2 गडी बाद 24. 8ची सरासरी इथे आतापर्यंत पाहायला मिळाले. गुरु मुद्रेने एकूण 2 षटके इथे हाताळलेत, 18 धावा त्याने इथे खर्च केल्यात, 1 विकेट त्याने इथे प्राप्त केले. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त आणि प्रथम फलंदाजी करत असताना जयभेरी नाचणे संघाची धावसंख्या 2 गडी बाद 24 धावा. दुसरा सेमीफायनलचा सुरू असलेला हा सामना. चौथं षटक यावेळी सुनील याच्या हातामध्ये सोपवलं जाते.
सुनील मुडे. गती आणि अचूकता ही याची ओळख. यावी बॉलिंग मार्कवरती सज्ज. राईट हॅम राऊंड द विकेट. पिक लागलेला पहिला बॉल. यावी हलक्या हाताने कट करण्याचा होता इथे प्रयत्न. डॉट बॉल येतोय. प्रथमेश सोनार आहे जो स्ट्रायकिंग गेनला इथे खेळताना. बॅकफुटवरती येऊन कट करण्याचा इथे त्याचा इरादा होता. बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट इथे पाहायला मिळालं नाही. डॉट बॉलने षटकाला सुरुवात. सुनील मुडे. फील्ड इथे सजवली जाते. सुजनला यावी 30 यार्ड सर्कलमध्ये आणलं गेले. पॉइंट, कव्हर पॉइंट आणि त्यानंतर कव्हर, एक्स्ट्रा कव्हर डीपला इथे ठेवला गेलाय. लॉंग ऑफ, लॉंग ऑन आणि अक्षय राठोडला यावेळी डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतोय. यावेळी स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु पंच इथे नो बॉल करार करतायत. यावेळी फ्री हिट इथे मिळेल. नो बॉल इथे करार केला गेला. 1 रन इथे मिळाली. धावसंख्या 25 रन. फ्री हिट असेल. सुनील मुडे फ्री हिटचा बॉल घेऊन इथे सज्ज. समोर प्रथमेश सोनार. यावी चौकार षटकार लगावेल का पाहूया, कारण या क्रीडांगणावरती आजच्या रचनेमध्ये फ्री हिटमध्ये आपल्याला बिग हिट पाहायला मिळाली नाहीये. यावेळी फेकला गेलेला हा बॉल ऑन साईडला भिरकवलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. बॉल फील्ड केला गेलाय. क्षेत्ररक्षणामध्ये ढिसाळता इथे पाहायला मिळाली. खराब क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालंय. 1 रन इथे प्राप्त केली जाते. जर इथे बॉल प्रॉपरली फील्ड केला गेला असता तर इथे विकेट मिळू शकली असती, कारण दोन्हीही महत्त्वाचे फलंदाज इथे मैदानाच्या आतमध्ये, ज्यांनी दोन्ही फॉर्मॅटमध्ये दमखम दाखवले. रत्नागिरी तालुका, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अंडरआर्म क्रिकेट असू द्या, ओव्हरआर्म क्रिकेट असू द्या, या जोडीचा बोलबाला आपल्याला वारंवार पाहायला मिळाला. ती जोडी मैदानाच्या आतमध्ये. ओमकार घाडी अंडरआर्म क्रिकेटचाही बेताज बादशाह आहे. दमदार फलंदाजी त्या अंडरआर्म क्रिकेटमध्येही पाहायला मिळाले. आणि त्याचबरोबर प्रथमेश सोनारकडूनही अंडरआर्म क्रिकेटमध्ये ही दमदार कामगिरी पाहायला मिळाली. आणि त्याचबरोबर जयभरी नाचणी संघामधून खेळत असताना ओव्हरऑल क्रिकेटमध्येही यांचा या संपूर्ण तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये आवर्जून एक दबदबा राहिला आहे. ती जोडी यावी मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या इथे आपण पाहतोय 27 रन, 27 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4था षटक इथे प्रगतीपथावर. नेक्स्ट बॉल सुनीलचा. यावेळी अंतिम क्षणी स्वतःवरती नियंत्रण राखलं. बॉल मात्र सोडला नाही. दरम्यान इथे डेड बॉल करार केला गेलाय. सुनील मुडे बॉलिंग मार्कवरती इथे. कव्हर पॉइंटच्या दिशेने जर इथे आपण विचार केला तर गुरुप्रसाद मुद्रेला इथे आपण पाहतोय. कव्हरच्या दिशेने सुजन भोसले. यावेळी बॅकफुटवरती येऊन कट करण्याचा होता इथे इरादा. कव्हर पॉइंटच्या दिशेने गुरुमुद्रे इथे बॉल फील्ड करतोय. 1 रन इथे मिळते. धावसंख्या पाहायला मिळते 28 रन. षटक क्रमांक इथे सुरू आहे 4थं. प्रथमेश सोनार यावेळी स्ट्रायकिंग एनला इथे येईल. दत्तप्रसादी गुडेवठार आयोजित मैत्री चषक 2024 आणि यावेळी सुरू आहे तो दुसरा सेमीफायनलचा सामना जयभेरी नाचणे विरुद्ध राम जानकी गावखडी यांच्यामध्ये. यावेळी हा बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर ठेवलाय. येतो इथे डॉट बॉल आणि यावेळी स्टंपच्या खूपच मागून बॉल इथे फेकण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि त्यामुळे प्रथमेश सोनार ज्या पद्धतीने हिट करण्यासाठी ओळखला जातो ते हिटिंग त्याच्या माध्यमातून इथे पाहायला मिळत नाहीये. नेक्स्ट बॉल. यावेळी हा बॉल बॅकफुटवरती येतोय. फक्त हलक्या हाताने इथे प्लेस केलाय. पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे तैनात. 1 रन इथे मिळाली. धावसंख्या 29 या अंकावरती जाऊन पोहोचते. षटक क्रमांक 4 इथे समाप्त झाले. 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय आणि धावसंख्या पाहायला मिळते ते 29. प्रथम फलंदाजी करत असताना जयभेरी नाचणे संघाची. विजय जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये होता, विजयने 3 चौकार लगावले. 17 धावांची खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अक्षयने केवळ 3 धावा इथे बनवल्यात. ओमकार घाडी आहे जो यावेळी 6 धावसंख्येवरती खेळतोय. प्रथमेश वैयक्तिक 2 धावसंख्येवरती खेळताना इथे पाहायला मिळतोय. गोरेने 2 षटकं इथे हाताळलीत. 18 धावा त्याने खर्च केल्यात. 1 विकेट इथे प्राप्त केले. सुजनच्या माध्यमातून 1 षटक इथे फेकलं गेलं, त्याने 6 धावा खर्च केल्या. सुनीलने इथे 4थं षटक इथे हाताळले, त्यानेही 6 धावा इथे खर्च केल्यात.
आतापर्यंत 4 षटकांचा खेळ इथे संपन्न झालाय आणि धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळाले ते 29. 29 रन, लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 4 ओव्हर. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 29 धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सुजन 5वं षटक सुजनच्या हातामध्ये सोपवलं जाते. थोडीशी चर्चा महेश दळवी आणि त्याचबरोबर संपूर्ण टीममध्ये पाहायला मिळाली. अक्षय राठोड, सुनील मुडे आणि सर्वांच्या एकमताने यावेळी बॉल सोपवला गेला आहे तो सुजन भोसले याच्या हातामध्ये. आणि यावेळी स्ट्रायकिंग एंडला असेल तो प्रथमेश सोनार. प्रथमेश सोनारची ही जलवा इथे बिखरणं खूप गरजेचं आहे. प्रथमेश सोनारची बॅट इथे बोलणं खूप गरजेचं आहे आणि तरच एक सन्मानजनक आणि फायटिंग स्कोर आणि अनचेसेबल स्कोर इथे उभा केला जाऊ शकतो आणि तो करावा लागेल जयभेरी नाचणे संघाला. सुजन भोसले बॉलिंग मार्कवरती 4 ते 5 पावलांचे इथे रनअप आहे. वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघाकडून 5वं षटक घेऊन. यस, यावेळी अतिशय दर्जेदार शॉट इथे पाहायला मिळतोय. गली रिजनच्या दिशेने चेंडूला इथे फक्त टोलवले. डिक्लेअर झोन आहे. 1 रन इथे मिळते. धावसंख्या पोहोचेल 30 या अंकावरती. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल होता आणि कोणत्याही हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न इथे केला गेला नाही. बिग हिट करण्याचा प्रयत्न इथे केला गेला नाही. फक्त प्लेस केला बॉलला आणि 1 धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली. सुजनचा पुढचा चेंडू आहे. यावेळी शॉर्ट पिच डिलिव्हरी होती. घुमवण्याचा प्रयत्न केला गेलाय. पाहिजे तसा मिडल इथे बॉल झाला नाही. मिस टाइम शॉट इथे पाहायला मिळतोय. 1 रन इथे मिळते डिक्लेअर स्वरूपात. धावसंख्या 31 रन, 31 धावा. 5व्या षटकाचा खेळ इथे सुरू आहे. प्रथम फलंदाजी करतोय जयभेरी नाचणे संघ. सुजन भोसलेचा पुढचा चेंडू. यावेळी गती जास्त होती. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पाहिजे तसा मिडल झाला नाहीये. खराब कामगिरी, खराब क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा इथे पिकअप केल्या गेल्यात. चांगलं रनिंग कोऑर्डिनेशन इथे पाहायला मिळतंय. रनिंग बिटवीन द विकेट म्हणजे काय, रन आणि टर्न हा परफेक्ट होणं इथे आवश्यक होतं. तुम्ही पहिली रन घेतल्यानंतर कशा पद्धतीने टर्न करता याला इथे महत्त्व असतं आणि ते इथे परफेक्टली झालं आणि त्यामुळे रनिंग बिटवीन द विकेट अतिशय दर्जेदार मैदानाच्या आतमध्ये या जोडीकडून इथे आपण पाहतोय. धावसंख्या आहे 33 रन. सुजन भोसले नेक्स्ट बॉल. प्रथमेश सोनार इथे सज्ज होतोय. जेव्हा हा बॉल पुन्हा एकदा फक्त प्लेस केलंय. गलीच्या दिशेने बॉलला इथे ढकललंय. 1 रन, 1 रन इथे मिळाली. धावसंख्या 34, 34 धावा. धावसंख्या इथे पाहायला मिळाली ती 34. षटक क्रमांक 5 इथे सुरू असताना ओहो हो बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. परफेक्ट कॉन्टॅक्ट इथे झालं नाही. निराश आहे प्रथमेश. डॉट बॉल सुजनचा. सुजन पुढचा चेंडू हलक्या हाताने ते प्लेस केलाय आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. 1 रन यावी मिळेल. धावसंख्या पोहोचेल 35 या अंकावरती. दरम्यान 5 षटकांचा खेळ इथे समाप्त आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर जयभेरी नाचणे संघाची धावसंख्या 2 गडी बाद 35 धावा, 35 रन. सुजनने वैयक्तिक दुसरं षटक इथे हाताळले आणि याही षटकामध्ये केवळ 6 धावा त्यांनी दिल्यात. 2 षटकांमध्ये सुजनच्या माध्यमातून केवळ 12 धावा इथे खर्च केल्या गेल्यात आणि 1 विकेट प्राप्त केली गेली. शानदार गोलंदाजी राम जानकी गावकरी संघाकडून इथे आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले. गुरीने 2 षटकं हाताळली, 18 धावा त्याने खर्च केल्या. सुजनने 2 षटकं इथे हाताळलेत, 12 धावा त्याने खर्च केल्यात आणि सुनीलने 1 षटक इथे हाताळले, त्याने केवळ 6 धावा इथे खर्च केल्यात. टीम मीटिंगमध्ये इथे चर्चा होते. पुढील षटक कुणाच्या हातामध्ये सोपवायचं यावरती झाली इथे बातचीत आणि पाहूया कुणाच्या हातामध्ये यानंतरचा हा पुढील षटकाचा बॉल इथे सोपवला जातोय. प्रथमेश सोनार आणि ओमकार गाडी हे मैदानाच्या आतमध्ये आहेत. टीम मीटिंगमध्ये चर्चा झाली. फील्ड इथे सजवली जाते. बेस्ट ऑफ प्लेयर यावी कॅचिंग पोझिशन्सला डीपला इथे आणले जातील. अक्षय राठोड आपल्या जागेवरती परतताना काव कॉर्नर आणि मिड विकेट हे त्याचं कव्हर क्षेत्र आहे आणि तिथे तो फील्ड करण्यासाठी सीमारेषेच्या दरम्यान पाहायला मिळालंय.
आणि यावेळी बॉल सोपवला जातोय महेश दळवी. जुना जाणता अनुभवी असा खेळाडू, गेले अनेक वर्ष गावखडी संघासोबत तो इथे खेळताना पाहायला मिळालाय आणि त्याच्या हातामध्ये इथे बॉल सोपवला जातोय. यावेळी सुजन कव्हरच्या दिशेने पाहायला मिळतोय. धावसंख्या 35 रन. धावसंख्या 35 रन. महेश पहिला चेंडू घेऊन शॉर्ट पिच चेंडू होता, पॉइंटच्या डोक्यावरून टोलवलाय. निराश असेल. डिक्लेअर झोन 1 रन. धावसंख्या 36 रन. 36 धावा. यावेळी पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता. उशिराने बॉल बॅट वरती आला, त्यामुळे चेंडू गेलाय तो डिक्लेअर झोन मध्ये. 1 रन इथे मिळाली. धावसंख्या 36. 6वे षटक इथे प्रगतीपथावरती आहे. दरम्यान दोन्ही फलंदाज यावी चर्चा करताना प्रथमेश सोनार आणि ओमकार घाडी इथे बातचीत करताना पाहायला मिळत आहेत. महेश पुढचा चेंडू घेऊन यावी हा बॉल आडव्या बॅटने खेळलाय. यष्टीरक्षक बॉलवरती येतोय. तत्वर 1 रन. चांगलं कॉलिंग इथे पाहायला मिळते. एकमेकांमधला ताळमेळ इथे पाहायला मिळाला. साथ आणि प्रतिसाद हा खूप महत्त्वाचा असतो आणि यावेळी दिलेल्या कॉलला चांगला साथ आणि प्रतिसाद इथे दिला गेला ओमकार घाडीकडून आणि त्यामुळे एक चिकी रन संघाच्याच खात्यामध्ये जोडली गेले. धावसंख्या पोहोचते ती यावी 37 अंकावरती. 37 रन. महेश नेक्स्ट बॉल घेऊन यावी स्ट्रायकिंग गेमला ओमकार. यावी हा बॉल शॉर्ट पिच आहे अलॉंग द कार्पेट. 1 टॅप इथं चेंडू जाईल गली रिजन मध्ये. 1 रन इथे मिळेल. धावसंख्या 38 रन. 38 धावा. सिंगल घेत धावसंख्येला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आणि प्रत्येक चेंडूवरती कुठेतरी धावा गोळा केल्या जात आहेत. हे महत्त्वाचं आहे. 1 रन तुम्हाला महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये खूप लाख मोलाची असते आणि ती 1 रन इथे खात्यामध्ये जोडली जाते. यावेळी बिग करण्याचा प्रयत्न होता. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 रन मिळेल. फटका टाइम झाला नाही. बॉल भन्नाट वेगाने निघून गेला. धावसंख्या 39. 39 रन. आतापर्यंत 4 चेंडू फेकले. 4 धावा त्याने खर्च केल्यात. यशस्वी ठरलाय आतापर्यंत. यावी लो फुल टॉस बॅट वरती घेतलाय. अक्षर राठोड आहे तिथे. अक्षर राठोड सफल ठरतोय आणि चेंडू जातोय 1 बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. ओमकार घाडीच्या बॅटमधून निघालेला हा पहिला चौकार इथे पाहायला मिळतोय. आतापर्यंत संयमाने खेळत होता, नियंत्रणामध्ये खेळत होता, सिंगल घेत धावसंख्येला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता, परंतु यावी लो फुल टॉस बॅट वरती घेतला. महेश दळवी कुठेतरी टप्पा चुकला. संधी मिळाली आणि त्यानंतर चेंडूला दवडले सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. 4 धावा इथे मिळाल्या. धावसंख्या पोहोचते 43 रन. 43 धावा. एक चांगली पार्टनरशिप, चांगली भागीदारी ओमकार घाडी आणि प्रथमेश सोनार यांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये इथे आपल्याला पाहायला मिळते. महेश दळवीवरती हावी ठरलाय तो ओमकार घाडी आणि ओमकार घाडीच्या बॅटमध्ये निघालेला एक पहिला चौकार इथे आपण पाहतोय. यावी हा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केलाय. ताकद नजाकत, बेस्ट टायमिंग आणि यावी आउट ऑफ द पार्क चेंडूला दवडलाय. 6 धावा इथे मिळत आहेत. 49. 49. धावसंख्या 49. 49 रन आणि महागडा ठरतोय तो महेश. पहिल्या 4 चेंडूवरती 4 धावा आणि त्यानंतर पुढील 2 चेंडूमध्ये 10 धावा अक्षरशः कुठल्या गेल्या. ओमकार गाडी जो आपल्याला शांत वाटत होता तो इथे आक्रमण करताना दिसला. 1 चौकार 1 षटकार इथे त्याने लगावलाय. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 49. 49 रन. यावेळी 6वं षटक इथे संपन्न झालंय. महेशने इथे हाताळलं. 14 धावा त्याने खर्च केल्यात आणि आतापर्यंत फेकल्या गेलेल्या गोलंदाजांपैकी सर्वात महागडं षटक महेश याचं 14 धावांचं इथे पाहायला मिळालं. पॉवर प्लेमध्येही चांगली गोलंदाजी इथे झाली, परंतु रेग्युलर ओव्हरमध्ये मात्र महेश दळवी इथे थोडासा महागडा ठरलाय. धावसंख्या 49. लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 6 ओव्हर. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 49. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
10 चेंडूमध्ये 18 धावांची दमदार खेळी ओमकार घाडी नॉन स्ट्राईक इनला. यावेळी सुनीलचा हा बॉल परफेक्ट यॉर्क आहे. जोरदार अपील केलं जात आहे. काय येतोय निर्णय पाहूया. दाद मागितली जाते स्क्वेअर लेग एम्पायरकडे. चर्चा होईल मेन एम्पायर आणि स्क्वेअर लेग एम्पायर यांच्यामध्ये. परफेक्ट यॉर्क होता. ऑन साईडला बिग हिट करण्याचा प्रयत्न इथे केला गेला. सुनील मुडेच्या माध्यमातून इथे अपील पाहायला मिळते. मेघेश मोंडकर आणि त्याचबरोबर अनिकेत शिवलकर मेन एम्पायरच्या भूमिकेमध्ये. स्क्वेअर लेगमध्ये मेघेश मोंडकर यांच्यामध्ये चाललेली चर्चा आहे. जोरदार अपील इथे पाहायला मिळाले. सुनीलच्या माध्यमातून फेकला गेलेला हा पहिलाच बॉल आणि त्यानंतर जोरदार केलं गेलेलं अपील. काय येईल निर्णय महत्वपूर्ण ठरेल. सर्वांचं लक्ष अंपायर अनिकेत शिवलकर यांच्याकडे. निर्णय आमच्यापर्यंत येऊ द्या. नॉट आउट करार केला गेलाय. निर्धाव चेंडू. 7 सुनील मुडे. पुढचा चेंडू. धावसंख्या 49. 7वं षटक इथे सुरू असताना यावेळी अलॉंग द कार्पेट डीप स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हलर बॉल फील्ड केला गेलाय. थ्रो केला जातो तो यावेळी स्ट्रायकिंग एनला. यष्टिरक्षक बॉल गॅदर करण्यात आलाय असमर्थ. 2 धावा इथे मिळालेत. धावसंख्या 51. 51 रन. अर्धशतक यावेळी स्कोर कार्डवरती पार केलं गेलंय. 51 धावा. 7व्या षटकाचा खेळ इथे सुरू असताना एक चांगली पार्टनरशिप इथे आपल्याला पाहायला मिळते ओमकार घाडी आणि प्रथमेश सोनार यांच्यामध्ये. त्यानंतर फेकला गेलेला हा बॉल आहे. स्वीट साऊंड आहे आणि साऊंड वरतीच लिहिलेला आहे इथे स्कोर. इथे पाहायला मिळतोय प्रथमेश सोनारचा हा ब्रँडेड षटकार. फटका लाजवाब पाहायला मिळाला. आउट ऑफ द पार्क दवडलाय. अप्रतिम षटकार इथे पेश केलाय प्रथमेश सोनारने. आतापर्यंत शांत आणि संयमी दिसणारा हा खेळाडू यावेळी रुद्र रूप इथे धारण करतोय. चेंडूला दवडले सीमारेषेच्या पार. 6 धावांसाठी. नेक्स्ट बॉल समीरचा पुन्हा एकदा स्टेपिंग करून यावेळी कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू येतोय. डबल बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. सलगच्या 2 चेंडूवरती बिग हिट करताना प्रथमेश सोनार पाहायला मिळाला. आधीच्या चेंडूवरती षटकार आणि त्यानंतर पुढील चेंडूवरती यावेळी कव्हरच्या डोक्यावरून दवडल्या चेंडूलाच डबल बाउन्स सीमारेषा पार. चौकार. दमदार कामगिरी पाहायला मिळाली. सुनील कुठेतरी महागडा ठरतो की काय. 4 चेंडू त्याने इथे फेकलेत. 12 धावा आतापर्यंत खर्च केलेत आणि त्याला कारण असेल तो यावेळी प्रथमेश सोनार. प्रथमेश सोनारच्या बॅटमधून निघालेली हे बिग हिट बिग शॉट पाहायला मिळत आहेत. एक दर्जेदार पार्टनरशिप यावेळी सादर केली जाते. जो विश्वास इथे दाखवला गेला प्रथमेश आणि ओमकार गाडीवरती त्या विश्वासाला सार्थकी ठरवताना ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले. प्रथमेश सोनार 16 चेंडूमध्ये दमदार 22 धावांवरती खेळताना पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला ओमकार आहे जो वैयक्तिक 18 धावसंख्येवरती खेळताना. सुनीलचा हा बॉल यावेळी भिरकवलाय. ऑन साइडला आहे तिथे डिक्लेअर झोन आणि पंचांच्या माध्यमातून काय येतो इशारा पाहूया. पुन्हा एकदा अनिकेत शिवलकर आणि मेघेश मोंडकर चर्चा करतील. काय येईल निर्णय. एक एक रन इथे महत्वाची आहे. धावसंख्या इथे आपण पाहतोय 61 रन. 7वं षटक इथे आहे सुरू. लाजवाब फलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळाले.
7वं षटक इथे सुरू आहे. एक रन. अनिकेत एक ना. यस, एक रन डिक्लेअर स्वरूपात. धावसंख्या 62. 7व्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन इथे सज्ज होईल तो सुनील. लाजवाब फलंदाजी आतापर्यंत इथे पाहायला मिळाले या जोडीकडून. कारण दोन महत्वाचे मोहरे विजय आणि अक्षय डगआउटच्या दिशेने परतल्यानंतर कोणाला तरी संघ सावरणं गरजेचं होतं. आणखीन एक मोठा फटका इथे खेळला गेलाय आणि याही वेळी एकच रन इथे मिळेल. धावसंख्या 63 रन. 7 षटकांचा इथे खेळ समाप्त. 7 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना जयभैरी नाचणी संघाची धावसंख्या 63. आणि जयभैरी नाचणी संघाकडून खेळणाऱ्या या जोडीमध्ये 27 चेंडूमध्ये 42 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळाली. 27 चेंडूमध्ये 42 धावांची दमदार पार्टनरशिप. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ इथे बाकी आहे. अप्रतिम फलंदाजी इथे आता पेश केली गेली या दोघांनी आणि हावी ठरलेत गोलंदाजांवरती. यावेळी बॉलिंग मार्कवरती महेश दळवीचं या आधीचं षटक 14 धावांचं आणि त्यानंतर सुनीलच्याही माध्यमातून 14 धावांचं षटक पाहायला मिळालं. 12 चेंडूमध्ये 28 धावा. धावसंख्या 63. 63 रन. नेक्स्ट बॉल. यावेळी आडव्या बॅटचा केलाय वापर. सरळ जातो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन समावेल आणि यावी ओमकार घाडीची खेळी इथे समाप्त होते. तिसरा धक्का इथे मिळतोय तो यावी जयभैरी नाचणी संघाला. ओमकार घाडी यावी डगआउटच्या दिशेने परतताना वैयक्तिक 18 धावांची दमदार खेळी त्याच्या माध्यमातून इथे पेश केली गेली आणि एक चांगली पार्टनरशिप इथे ब्रेक मिळाले. ब्रेक थ्रू दिलाय तो महेश दळवीने आणि सतीश नाचणकर यावेळी मैदानाच्या आतमध्ये ओमकार घाडी यांची जागा घेण्यासाठी तो इथे दाखल होतोय. अतिशय अप्रतिम पार्टनरशिप. महत्वाच्या क्षणी महत्वाच्या वेळी आणि महत्वपूर्ण सामन्यामध्ये लाजवाब खेळी प्रथमेश सोनार आणि ओमकार घाडी यांच्यामध्ये पाहायला मिळाली. शेवटचे 5 चेंडू इथे बाकी असताना सतीश नाचणकर यावेळी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतोय. सतीश नाचणकरने यावेळी प्रथमेश सोनारला स्ट्राईक कशी दिली जाईल या दृष्टिकोनातून प्रयत्न इथे करणं गरजेचं आहे. कारण प्रथमेश सोनारने अटॅक करायला सुरुवात इथे केली. काउंटर अटॅक त्याच्या माध्यमातून इथे पाहायला मिळालाय. परंतु यावेळी सतीश हा एक बिग हिटर म्हणून पाहिला जातो, पिच हिटर म्हणून आजमावला जातो आणि स्लॉग बॉलमध्ये याचा वापर वारंवार केला जातो. तो यावेळी प्रथमेश स्ट्रायकिंग इनला. महेश बॉलिंग मार्कमध्ये यावेळी पहिल्या चेंडूवरती त्याने एक विकेट प्राप्त केले. शेवटच्या षटकातील 5 चेंडू इथे बाकी असताना महेश दळवी पुढचा चेंडू घेऊन यावेळी ऑफ स्टिकच्या बाहेर ठेवला होते बॉल. रन आउट होईल तो सतीश. थोडासा निराश होऊन माघारी येईल. निराश आहे तो सतीश. परंतु स्ट्राईकला येणं यावेळी प्रथमेश सोनारला खूप आवश्यक होतं आणि त्यासाठी त्याने इथे प्रयत्न केला 1 रन घेण्याचा. परंतु नॉन स्ट्राईक एनला मात्र सतीश पोहोचू शकला नाही. जसा मैदानाच्या आतमध्ये गेला तसाच तो मैदानाच्या बाहेर आलेला पाहायला मिळतोय. धावसंख्या इथे स्थिरावले 63 या अंकावरती. पहिल्या चेंडूवरती विकेट कॅचआउटच्या स्वरूपात ओमकार घाडी डगआउटच्या दिशेने. त्यानंतर पुढील चेंडूवरती रन आउट होऊन यावेळी मैदानाच्या बाहेर यावेळी सतीश नाचणकर आणि न्यू बॅटर रोहित मुलुक. महेश दळवी पुढचा चेंडू घेऊन. अजूनही 4 चेंडू इथे बाकी आहेत. यावेळी हा बॉल फुल टॉस होता, भिरकावून दिलाय. आउट ऑफ द पार्क चेंडू जाईल. इथे पाहायला मिळतोय उत्तुंग षटकार. अप्रतिम अटॅक इथे पाहायला मिळालाय. लाजवाब शॉट सिलेक्शन इथे पाहायला मिळालं.
पुल केला, हुक केला आणि चेंडूला दवडले आउट ऑफ द पार्क. 6 धावा. लाजवाब फलंदाजी ते करतोय प्रथमेश सोनार. प्रथमेश सोनारच्या बॅटमध्ये निघालेला आणखीन एक षटकार. महेश आणि याही वेळी कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा होता इथे प्रयत्न. बॅटची एज घेतली, बॉटम एज घेतली आणि डिक्लर झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 रन इथे मिळते. धावसंख्या पोहोचते 70 अंकावरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ इथे बाकी. महेश दळवी ऑन द मार्क. यावेळी गिअर बदललाय, आक्रमण आणि केवळ धमाका करण्याचा इरादा इथे प्रथमेश सोनारच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. याही वेळी फटका अप्रतिम आहे, लाजवाब शॉट सिलेक्शन आहे आणि याही वेळी चेंडूला दवडले सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी ब्रँडेड प्रथमेश सोनारचा हा ब्रँडेड षटकार. 6 धावा. पहिली 2 ते 3 षटकं जर आपण पाहिली तर सन्मान देताना पाहायला मिळाला, संयम राखून खेळताना पाहायला मिळाला, नियंत्रणामध्ये खेळताना पाहायला मिळाला आणि सेट झाल्यानंतर इथे आक्रमण करताना इथे दिसतोय. आणि आणखीन एक फटका इथे पाहायला मिळालाय. महेश दळवीवरती चढवलेला हा हल्ला, बॅक टू बॅक षटकार इथे पाहायला मिळतोय. डब्बे में डब्बा, डब्बे में केक, अभी तू मेरा तमाशा देख. सलग 2 चेंडूवरती 2 षटकार इथे पाहायला मिळत आहेत. 43 धावांची दमदार अशी खेळी प्रथमेश सोनारच्या बॅटमधून पाहायला मिळाली. निर्धारित 8 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय आणि धावसंख्या झाली ती 82. 83 धावांचं लक्ष्य. त्र्याऐंशी धावांची आवश्यकता इथे असेल ती यावी राम जानकी गावखडी संघासमोर. एक मोठं आव्हान इथे उभं केले गेले. 43 धावांची दमदार खेळी प्रथमेश सोनारच्या माध्यमातून. त्याचबरोबर ओमकार घाडी यानेही 18 धावांची दमदार इथे खेळी केले. विजयच्या बॅटमधून 17 धावा इथे आपल्याला पाहायला मिळालं. आणि बॉलिंगचा जर विचार केला तर महेश दळवीने कम्प्लिटली निराशा इथे आपल्याला दिले. 19 धावा या शेवटच्या षटकामध्ये अक्षरशः कुठल्या गेल्या, ज्यामध्ये 3 षटकार इथे आपल्याला पाहायला मिळाले. त्याचबरोबर प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय गजेंद्र शेठ पाथरे यांचं इथे आगमन होतं. एक क्रीडाप्रेमी असं व्यक्तिमत्व
आणि या क्रीडांगणामध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या प्रत्येक स्पर्धेमध्ये व्हॉलीबॉल असू द्या किंवा क्रिकेट असू द्या प्रत्येक स्पर्धेला भरीव असं योगदान देणारं क्रीडाप्रेमी असं व्यक्तिमत्व गजेंद्र शेठ पाथरे यांचं इथे शुभागमन होते. दत्तप्रसादी गुढे वठारच्या वतीने आपल्या या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे आणि आपण दिलेल्या सहकार्याबद्दल दत्तप्रसादी गुढे वठार आपलं खूप खूप आभार इथे व्यक्त करते. हस्तकौशल्यातून साकार केलेले हे चित्र आहे गजेंद्र पाथरे शेठ यांचं. फोटो फ्रेम आपण त्यांना इथे देणार आहोत. 14 वर्षाची ही कन्या मानसी घाटगे आणि तिच्या चित्रकार मानसी घाटगे 14 वर्षाची ही कन्या आहे आणि तिच्या आपल्या हस्तकौशल्याने हाताच्या जादूने इथे एक गजेंद्र शेठ पाथरे यांचं एक चित्र तिने रेखाटले आणि ते चित्र आपण फ्रेम स्वरूपात आपण त्यांना इथे देऊन त्यांचा इथे सन्मान करणार आहोत. दत्तप्रसादी गुढे वठार आयोजित मॅच ऑन क्रीडाप्रेमी असं व्यक्तिमत्व प्रत्येक स्पर्धेला भरीव असं योगदान ही यांची ओळख आहे आणि व्हॉलीबॉल असू द्या क्रिकेट असू द्या आणि प्रत्येक मंडळाच्या साथीला साथ देणारे असं व्यक्तिमत्व हाताला हात देणारं असं व्यक्तिमत्व आणि त्याचबरोबर आवर्जून स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी मंडळाला सदिच्छा देण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी त्यांची आवर्जून आम्हाला उपस्थिती आपल्याला लाभते ते सन्माननीय गजेंद्र शेठ पाथरे यांचा इथे आपण सन्मान करतोय. मानसी घाटगे हिच्या जादुई बोटातून साकार झालेलं हे शिल्प आहे चित्र आहे. चित्रकार मानसी घाटगे वय वर्ष 14 आणि तिच्या हाताच्या जादूने साकार झालेले हे चित्र गजेंद्र शेठ पाथरे यांचं ते यांना इथे आपण फ्रेम स्वरूपात आपण त्यांना इथे देत आहोत आणि हा सन्मान इथे केला जातोय. दत्तप्रसादी गुढे वठारच्या वतीने एक आगळं वेगळं असं गिफ्ट जे नियमित त्यांच्या लक्षात राहील त्यांच्या घरामध्ये त्यांच्या वास्तूमध्ये भिंतीवरती राहील आणि अशी ही संकल्पना यावी दत्तप्रसादी गुढे वठारच्या माध्यमातून इथे आखली गेली आणि म्हणूनच गजेंद्र पाथरे यांचं हे रेखाटलेलं चित्र त्यांना देऊन इथे आपण त्यांचा सन्मान करतोय. दत्तप्रसादी गुढे वठारला या मंडळाला दिलेल्या सहकार्याबद्दल आम्ही आपल्याबद्दल व्यक्त केलेले हे प्रेम आहे जे आपण आवर्जून इथे स्वीकारले असंच प्रेम आमच्या सोबत राहू द्या एवढी आपला विनंती करतो आणि आपण इथे आवर्जून उपस्थित राहिल्यात त्याबद्दल दत्तप्रसादी गुढे वठार संघाच्या वतीने मंडळाच्या वतीने आपल्याला मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो. पहिल्या चेंडूपती चौकार दुसऱ्या चेंडूपती सिंगल धावसंख्या इथे पाहायला मिळते 5. 83 धावांचं एक मोठं लक्ष आणि यावी गती कमी होती. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. विजय बॉल इथे फील्ड करू शकला नाही. 1 रन इथे मिळाली. धावसंख्या इथे पाहायला मिळते ती 6. 83 धावांचं एक मोठं लक्ष आहे यावी ठेवलं गेले राम जानकी गावखडी संघासमोर. नाणेफेकीचं कौल इथे जिंकलं गेलं होतं. ते राम जानकी गावखडी संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. ते जयभेरी नाचणे संघाला निर्धारित 8 षटकांमध्ये अक्षरशः चौकार षटकारांची आतिषबाजी शेवटच्या 3 षटकांमध्ये पाहायला मिळाली. प्रथमेश सोनार आणि ओमकार घाडी यांच्यामध्ये 43 धावांची झालेली बिनतोडशी पार्टनरशिप आणि त्यामुळेच उभारले गेलेलं एक मोठं लक्ष. 82 धावा इथे बनवल्या गेल्या 8 षटकांमध्ये आणि 43 धावांचं एक विशाल लक्ष इथे ठेवलं गेले गावखडी संघासमोर.
यावेळी हा बॉल रिव्हर्स फटका अटेम्प्ट केलाय, फटका मिस झालाय. पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे अमर गजने. अमर गजनेच्या माध्यमातून पकडली गेलेली ही कॅच आणि त्यामुळे महेश दळवी इथे गारद होतोय. धक्का इथे मिळालाय पहिला राम जानकी गावखडी संघाला. पहिला धक्का इथे त्याला सतीश नासनकर पॉवर प्लेचा दुसरं षटक घेऊन. यावेळी भिरकवलाय बॉल परंतु जातोय फाईन लेगच्या दिशेने. एकच रन इथे मिळेल, एकाच धावेवरती ते समाधान मानावं लागेल ते अक्षय याला. सतीश पुढचा चेंडू घेऊन. यस फुलटॉस चेंडू आहे, फटका इथे मिस झालाय. क्षेत्ररक्षक येतोय बॉल खाली, पकडतोय कॅच. अक्षय राठोड इथे गारद होतोय. बाहुबली प्लेयर, आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा खेळाडू, सिक्सर किंग. परंतु या क्रीडांगणावरती आजच्या रचनेमध्ये अक्षय राठोडची जादू इथे चालली नाही. सतीश नाचनकर इथे यशस्वी ठरतोय. महत्वाचा दुसरा हादरा इथे बसलाय. तर यावेळी राम जानकी गावखडी संघाला बिगिट करण्याचा प्रयत्न सफल झाला होता. ऑफस्टिकच्या बाहेर येऊन ऑन साइडला मिड विकेटच्या डोक्यावरून खेळण्याचा होता इथे प्रयत्न. मिस टाइम फटका इथे पाहायला मिळाला, प्रॉपर मिडल झाला नाही. उंच हवेमध्ये होता बॉल, दमदार कॅच इथे पकडली गेली आणि इथे दुसरा धक्का मिळालाय राम जानकी गावखडी संघाला. न्यू बॅटर यावेळी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करेल. शुभम यावेळी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतोय. सतीशने यावेळी चोख कामगिरी बजावले, महत्वाचा मोहरा इथे गारद केलाय. जो मैदानाच्या आतमध्ये जर राहिला असता तर गेम पलटवण्याची क्षमता राखणारा खेळाडू होता. त्यामुळे तो महत्वाचा मोहरा इथे गारद झाल्यामुळे यावेळी जयभरी संघाचं पारडे इथे थोडंसं हेवी असेल, जड असेल आणि या सामन्यावरती पकड घेताना तो इथे दिसेल. सतीश पुढचा चेंडू घेऊन. यावेळी हा बॉल सॉफ्ट हँडचा वापर, ड्राईव्ह करायचा होता इशारा. बॅटवरती बॉल थोडासा उशिराने येतोय. ऑन साईडला चेंडू जाईल, फील्ड केला गेलाय. डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिरावले 7 या अंकावरती. अजूनही 76 धावांची इथे आवश्यकता आहे. षटक क्रमांक सुरू आहे इथे दुसरं. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती विकेट, तिसरा चेंडू इथे डॉट आणि त्यानंतर हा पुढचा चेंडू घेऊन सतीश इथे सज्ज होईल. याही वेळी इनस्विंग चेंडू, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आहे, पाहिजे तसा बॅटवरती आला नाही आहे ते बॉल. याही वेळी डॉट बॉल येतोय. सलग दुसरा चेंडू इथे डॉट पाहायला मिळालाय आणि प्रत्येक डॉट बॉल या मॅच मध्ये पुढे घेऊन जाईल तो जयभैरी नाचणे संघाला. परंतु दुसऱ्या बाजूने जर आपण विचार केला राम जानकी गावखडी संघाला मात्र इथे डॉट बॉल नाही तर धावा इथे गोळा कराव्या लागतील. फेक लागलेला हा बॉल ऑन साइडला उठवून खेळण्याचा होता प्रयत्न, लेग स्टिकच्या बाहेर जातोय, पंचदंडित करतायत. वाईट बॉल इथे मिळतोय. धावसंख्या पोहोचेल यावी 8 या अंकावरती. धावसंख्या इथे 8. 83 धावांचं लक्ष्य आणि त्या लक्ष्याकडे वाटचाल करत असताना राम जानकी गावखडी संघ महत्वाचे दोन्ही खेळाडू यावेळी डगआउट मध्ये आहेत. अक्षय राठोड आणि महेश दळवी यावेळी अलॉंग द कार्पेट खेळलाय. हा फटका अमर गजने आहे तिथे. बॉल फील्ड करताना तो पाहायला मिळालाय. 1 रन इथे मिळते. 1 रनने विशेष काही फरक किंवा दबाव यावी गोलंदाजावरती तयार होणार नाहीये, निर्माण होणार नाहीये आणि त्यामुळे अतिशय इझिली फील्ड करताना इथे अमरला आपण पाहिलं होतं. नेक्स्ट बॉल सतीश पुढचा चेंडू घेऊन. लो फुल टॉस. यावेळी स्टेपिंग केलं गेलं होतं इथे जरूर. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने इथे बॉल फील्ड केला गेलाय. 1 रन यावेळी इथे मिळेल. धावसंख्या 10. 10 रन. अजूनही 73 धावांची आवश्यकता. 36 चेंडू आणि 73 धावा.
12.16 ते 17 रिक्वायर्ड रन रेट इथे असेल. 36 चेंडू आणि 73 धावांची आवश्यकता असताना बॉलिंग मार्क वरती येतोय अमर गजणे. अमर गजणेवरती इथे विश्वास दाखवला गेलाय. तिसऱ्या षटकाची जबाबदारी त्याच्यावरती सोपवली जाते. पॉइंटला आपल्याला इथे राहुल गुरव पाहायला मिळेल. डीपला क्षेत्ररक्षक इथे घेतले. स्क्वेअर लेगला प्रथमेश सोनार आहे. अक्षय पाटील यावी लॉंग ऑफच्या दिशेने. ओमकार घाडी यावी लॉंग ऑनला. बेस्ट ऑफ 5 यावी सीमारेषेच्या दरम्यान पाहायला मिळत आहेत. यावी कव्हरच्या दिशेने प्रथमेश सोनारला इथे आणलं गेले, लगावलं गेले. कॅचिंग पोझिशन्सला इथे प्रथमेश सोनारला आणलं जाते. स्क्वेअर लेग डीपला क्षेत्ररक्षक आणि एक स्लीपला घेतला गेले. अमर गजनेचा हा बॉल लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने खेळलाय. 1 बाउंड चेंडू फील्ड केला जातोय. एक चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं. 3 धावा त्याने इथे रोखलेत. 1 धाव इथे मिळते. संघाची धावसंख्या पोहोचेल यावी 11 अंकावरती. अजूनही 72 धावांची आहे इथे आवश्यकता. अमर गजने बॉलिंग मार्कवरती तिसरं षटक घेऊन वैयक्तिक कोठ्यातील पहिलं षटक तो इथे हाताळतोय. आणि यावी स्ट्रायकिंग एंडला शुभम आपल्याला इथे पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल यावी फेकला गेलेला बॉल परफेक्ट यॉर्क होता. अलॉंग द कार्पेट डीप स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या दरम्यान आहे. बॉल इथे फील्ड केले गेले. त्यावर 1 रन. रोहित मुलुक डीप स्क्वेअर लेगला बॉल फील्ड करताना पाहायला मिळालं. 1-1 धाव घेऊन स्कोर पुढे घेऊन जाण्याचा आहे ते प्रयत्न. धावसंख्या 12. अमर गजने पुढील चेंडू घेऊन येथे सज्ज होतोय. गती कमी होती. आडव्या पट्ट्याचा केला वापर. टायमिंग लाजवाब पाहायला मिळाले. चेंडू दल दवडले सीमारेषेच्या बाहेर. सौरभ फडकेच्या बॅटमधून निघालेला हा षटकार. गती कमी होती परंतु टप्पा कुठेतरी चुकीचा इथे पाहायला मिळाला. आणि त्यानंतर आडव्या बॅटने केलेला हा प्रहार आणि चेंडूला दवडला सीमा पार. क्लासी शॉट आणि धावसंख्या 6 ने इथे झेप घेते 18 अंकावरती. अमर गजनेवरती केला गेलेला हा एक मोठा प्रहार. त्यामुळे आलेल्या या 6 धावा. नेक्स्ट बॉल परफेक्ट यॉर्क होता. अलॉंग द कार्पेट इथे ड्राईव्ह केले. स्ट्रेट जातोय चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक बॉल फील्ड करताना पाहायला मिळाला. त्यावर 1 रन. धावसंख्या 19. शुभम स्ट्रायकिंग एंडला. यावी लेग ब्रेक होता. शफल झाला. ऑन साइडला भिरकवलंय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येतोय. आणखीन एक दर्जेदार कॅच इथे पकडली गेले. रोहित मुलुक एक दमदार कामगिरी करताना इथे दिसतोय. याआधीही त्याने 3 धावा संघासाठी रोखल्या आणि त्यानंतर एक अप्रतिम कॅच त्याच्या माध्यमातून इथे पकडली गेले. आणखीन एक मोहरा इथे गारत. शुभम बॅक टू पेव्हिलियन. तिसरा धक्का रामजनकी गावकडी संघाला इथे बसलाय. सुजन भोसले यावी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतोय. नॉन स्ट्राईक एनला आहे तो सौरभ, जो वैयक्तिक 9 धावसंख्येवरती 1 षटकार त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळालाय. सुजन भोसले हाही ताकदीच्या दौऱ्यावरती षटकार चौकार लगावणारा खेळाडू आहे. परंतु आपल्या संघासाठी यावेळी अडचणीच्या वेळी कशा पद्धतीने उभा राहतोय, तारणहार बनेल का, संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल का, ते पाहूया. अमर गजने पुढचा चेंडू राईट हँड ओव्हर द विकेट. फेकला गेलेला हा बॉल गती कमी होती. लो फुल टॉस बॅटवरती घेतलाय. ड्राईव्ह केलाय. स्ट्रेट येतो चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने. अक्षय आहे तिथे. बॉल फील्ड करतोय. त्यावर 1 रन इथे मिळेल. एका धावेने स्वतःचं खातं इथे ओपन करताना पाहायला मिळतोय सुजन भोसले. षटक क्रमांक समाप्त झाले. ती यावी 30 आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे पाहतोय ती 20 रन. अजूनही 63 धावांची आवश्यकता. 30 चेंडू आणि 63 धावा. चेंडूमध्ये 63 धावांची इथे गरज असेल कुणाला तरी
ज्याप्रमाणे प्रथमेश सोनारने फलंदाजी केली त्या प्रमाणची खेळी ती करावी लागेल. सुजन भोसलेमध्ये क्षमता आहे, बिग हिटर आहे तो यावी कमाल करेल का, मॅचमध्ये धमाल आणेल का आणि इथे झिरोपासून हिरो बनेल का तेही इथे पाहणं आवश्यक आहे. बॉलिंग मार्गमध्ये प्रथमेश सोनार येतोय. काय फलंदाजी केली या फलंदाजाने, शेवटच्या 3 षटकांमध्ये केलेली आक्रमक फलंदाजी ही यादगार असेल. का सेमीफायनलमध्ये तुम्ही कसे खेळलात ज्याची चर्चा यानंतरच्या प्रत्येक स्पर्धेमध्ये इथे केली जाईल. आणि यावी महत्त्वपूर्ण सामना सेमीफायनलच्या या सामन्यामध्ये दमदार कामगिरी केली ती प्रथमेश सोनार याने, तो इथे सज्ज होतोय. संघाकडून चौथं आणि वैयक्तिक पहिलं षटक. राईट आर्म ओव्हर दी विकेट. समोर सुजन भोसले इथे सज्ज झालाय. यावी हा बॉल शॉर्ट पिच होता, आखूड टप्पा इथे राखण्याचा प्रयत्न, परंतु दिशा खराब, लेग स्टिकच्या बाहेर पंचदंडित करतायत. व्हाईट बॉलचा इशारा. 1 रन इथे मिळते. धावसंख्या 21. 21 धावा. षटक क्रमांक 4. पहिला चेंडू इथे वाईड पाहायला मिळालाय. सुजन भोसले स्ट्रायकिंग गेटला इथे सज्ज होतोय. पुढील चेंडू घेऊन यावी प्रथमेश सोनार. आडव्या बॅटचा केलाय वापर. पॉईंटच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न. अहमद गजने बॉल फील्ड करताना एक चांगली फेकी इथे पाहायला मिळाली. तद्वर 1 रन यशस्वीपणे प्राप्त केली गेली सुजन भोसलेच्या माध्यमातून. धावसंख्या पोहोचते यावी 22 या अंकावरती. 22 रन, 22 धावा. यावी आणखीन एकदा आखूड टप्प्याचा हा बॉल होता. लॉंग ऑनच्या दिशेने खेळ आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे तयार. बॉल फील्ड करतोय. 1 रन येथे मिळेल. धावसंख्या 23. अजूनही 60 धावांची आवश्यकता आहे. सामना अजूनही दूर आहे राम जानकी गावकडी संघापासून. सुजनने जर इथे चौकार षटकार लगावले, आक्रमक फलंदाजी केली तर कुठेतरी कमबॅक होऊ शकेल. परंतु यावेळी डिक्लेअर झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. फाईन लेगला जातोय. 1 रन इथे मिळते. एका धावेने विशेष फरक जयभेरी नाचणे संघावरती पडणार नाही किंवा गोलंदाजावरती दबाव निर्माण होणार नाहीये. परंतु जर काही इथे षटकार बिटकार लगावले गेले तर बेबी एक कमबॅक करण्याची संधी आणि दबाव निर्माण करण्याची संधी इथे उपलब्ध होईल. आडव्या बॅटचा केला इथे वार. चेंडू जातोय सीमारेषेच्या दरम्यान. पुन्हा एकदा रोहित मुलुक जो इथे बॉल फील्ड करताना पाहायला मिळालाय आणि अचूक असा थ्रो विजयच्या दिशेने. 1 रन यावेळी मिळाले. धावसंख्या 25 रन, 25 धावा. प्रथमेश नेक्स्ट बॉल. यावी सौरभ फडके आणि यावी बोल्ड आउट. विकेट इथे जाते. सौरभ फडके यावी डगआउटच्या दिशेने परततोय. आणखीन एक मोहरा इथे गारत आणि दरम्यान न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. गणेश फडके लेफ्ट हँडेड फलंदाज इथे आजमावण्याचा केला गेला प्रयत्न. सौरभ फडके डगआउटच्या दिशेने आणि त्याची जागा घेण्यासाठी गणेश फडके. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन प्रथमेश सोनार इथे सज्ज होईल. या स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक सुमित नागवेकरच्या माध्यमातून फेकलं गेलं. तो सुमित यावी डीप स्क्वेअर लेगला सीमारेषेच्या दरम्यान इथे पाहायला मिळतोय. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे आणि फील्ड इथे लगावली जाते. गणेश फडकेला इथे लवकरात लवकर गारद करण्याचा असेल इथे प्रयत्न आणि त्यासाठी रचलं गेलेले हे जाळं इथे आपण पाहतोय. मिड विकेट 30 यार्ड सर्कलमध्ये आपल्याला अमर गजने. डीप स्क्वेअर लेगला सुमित नागवेकर. अक्षयला यस पहिला चेंडू इथे ऑन साइडला बिग हिट करण्याचा होता प्रयत्न. संपर्क नाही आहे बॅट आणि बॉलचा. निर्धाव चेंडू. षटक क्रमांक 4 इथे समाप्त. धावसंख्या 25 रन, 25 धावा. अजूनही 4 षटकांचा खेळ इथे बाकी आहे.
4 षटकांचा खेळ इथे संपन्न झाला. धावा बनवल्या गेल्या त्या 25. 3 गडी बाद इथे झालेत. 24 चेंडू आणि 58 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू 58 धावा. सरासरी 14 ते 15 धावा तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये इथे बनवाव्या लागत आहेत. टीम मीटिंगमध्ये चर्चा झाली, कुणाच्या हातामध्ये हे 5वं षटक सोपवायचं यावरती बातचीत आणि दरम्यान इथे निर्णय घेतला गेलाय. सतीश नाचणकरला यावेळी 5व्या षटकासाठी बॉलिंग मार्कवरती आणलं जात आहे. पॉइंटला अमर गजने पुन्हा एकदा इथे सज्ज होईल. कव्हर पॉइंटला राहुल गुरव, एक्स्ट्रा कव्हरला सुमित. दरम्यान सतीश वैयक्तिक दुसरा आणि संघाकडून 5वं षटक घेऊन बॉलिंग मार्कवरती राईट ओव्हर द विकेट. सुजन भोसले स्ट्रायकिंग इनला इथे सज्ज. पहिला चेंडू आडव्या बॅटने केला इथे प्रहार. हवेमध्ये आहे बॉल. क्षेत्ररक्षक झेल घेण्याचा प्रयत्न इथे विशेष करताना पाहायला मिळाले नाही. त्यावर 2 धावा इथे प्राप्त केल्या जात आहेत. 2 धावा इथे मिळतील. 2 धावेने धावसंख्या मात्र पोहोचेल ती यावी 27 अंकावरती. 27 रन. लॉस ऑफ 3 विकेट. प्रोग्रेस इन 5th ओव्हर. सतीश सुजनसाठी पुढील चेंडू घेऊन सामन्यावरती मजबूत अशी पकड केली गेली जयभेरी नाचणी संघाने. परंतु जर एखादा ओव्हर जर इथे खराब निघाली तर मात्र गेमला काढणी देऊ शकते. हेवी 1 बॉल. चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. अपयशी ठरतोय तो ओमकार गाडी, कारण यावेळी ऑलरेडी तो बॉल पकडण्यासाठी पुढे सरकला होता आणि त्याच दरम्यान टप्पा घेऊन चेंडू त्याच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पार जातोय. इथे चौकार मिळालाय सुजन भोसलेला. 4 धावा इथे मिळत आहेत. धावसंख्या 31 या अंकावरती जाऊन पोहोचेल. 22 चेंडू आणि 52 धावांची आवश्यकता. सतीश पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलाय हा फटका. याही वेळी चेंडू इथे डीप मिड विकेटला. सीमारेषेच्या दरम्यान 1 रन इथे मिळते. धावसंख्या 32. 32 रन. 32 धावा. 21 चेंडू आणि 51 धावांची आवश्यकता. सतीश नाचणकर पुढील चेंडू घेऊन यावेळी लेफ्ट हँडेड फलंदाज गणेश फडके स्ट्रायकिंग इनला आहे. वारंवार फील्ड इथे बदलली जाईल, कारण लेफ्ट आणि राईट असं कॉम्बिनेशनची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळते. त्यामुळे वारंवार इथे फील्ड बदलावी लागते. यावेळी हा बॉल आडव्या बॅटने खेळलाय. डीप मिड विकेटला चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. अक्षय पाटील आहे जो बॉल इथे फील्ड करताना पाहायला मिळाला. त्यावर 1 रन इथे प्राप्त केली जाते. सिंगल रन यावेळी संघाच्या खात्यामध्ये जोडले गेले, परंतु यावेळी चौकार आणि षटकारांची आवश्यकता आहे. एखादं मोठं षटक जर इथे मिळालं 25 ते 22 धावांचं तर कमबॅक इथे होऊ शकतो. सुजनमध्ये क्षमता आहे, सुजनमध्ये ताकद आहे. सुजनने हा कारनामा केलेला आहे, परंतु या सामन्यामध्ये त्याला तो कारनामा करावा लागेल. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. सफल ठरली यावेळी डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावले 33 रन. 50 धावांची अजूनही आवश्यकता इथे आहे. 5वं षटक आणि 5व्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन इथे सतीश यावेळी ड्राईव्ह केलाय. कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने राहुल इथे बॉल फील्ड करताना पाहायला मिळाला. 1 रन इथे मिळते. षटक क्रमांक 5वं इथे संपन्न होतंय, समाप्त होते आणि धावसंख्या इथे पाहायला मिळते 34 रन. 49 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 49 धावा. 16.33 रिक्वायर्ड रन रेट आणि बॉलिंग मार्कवरती यावेळी प्रथमेश सोनार येतोय. स्ट्रायकिंग एंडला असेल तर सुजन भोसले. 18 चेंडू आणि 49 धावा. 16.33 रिक्वायर्ड रन रेट इथे असताना फेकला गेलेला हा बॉल शॉर्ट पिच होता. घुमवण्याचा केला गेला इथे प्रयत्न आहे. तिथे डिक्लेअर झोन. 1 रन इथे मिळते. धावसंख्या 35 रन. सिंगल डबल विशेष कोणताही दबाव इथे निर्माण करून जाणार नाहीये, परंतु जर काही इथे चौकार षटकार लगावला केला तर सुजन भोसलेच्या बॅटमधून तर मात्र
एक ऊर्जा तयार होऊ शकते, निर्माण होऊ शकते. आणि दुसऱ्या बाजूने गणेश फडकेलाही एक ऊर्जा इथे मिळेल बिग हिट करण्याची. प्रयत्न करताना सुजन भोसले इथे पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल, हा बॉल क्लीन बॉल भन्नाट वेग होता, अप्रतिम आणि अचूक टप्पा इथे पाहायला मिळाला. मधली यष्टी इथे क्लीनली उद्ध्वस्त होते, कम्प्लिटली उद्ध्वस्त झाले. आणि यावेळी इथे धक्का क्रमांक मिळतोय तो चौथा. सुजन भोसले यावेळी डगआउटच्या दिशेने माघारी परतताना इथे पाहायला मिळतोय. गुरुमुद्रे स्वतः कर्णधार यावेळी क्रीडांगणाच्या आतमध्ये प्रवेश करताना. धावसंख्या आहे ते 35 रन, 35 या धावसंख्येवरती रोखले गेले. 48 धावांची अजूनही आहे ती आवश्यकता. 6वे षटक इथे आहे प्रगतीपथावर. 16 धावांचा खेळ अजून इथे बाकी. गुरुमुद्रे मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग मार्गवरती प्रथमेश, काय भेदकता दाखवले. स्पीडी बॉल होता, खूप वेगवान फेकला गेलेला हा चेंडू. बॅट क्लिअर होते ना होते तोपर्यंत मधली यष्टी उद्ध्वस्त इथे केली गेली. शानदार गोलंदाजी, अष्टपैलुशी कामगिरी आतापर्यंत प्रथमेश सोनारने या क्रीडांगणामध्ये या स्पर्धेमध्ये बजावले. प्रथमेश पुढचा चेंडू घेऊन इथे सज्ज होतोय. स्ट्रायकिंग एंडला गुरुप्रसाद मुद्रे. यावेळी फेकला गेलेला हा बॉल आडव्या बॅटने केलाय प्रहार. पुन्हा एकदा रोहित मुलूक बॉल खाली येईल आणि इथे कॅच आउट होऊन माघारी परततोय गुरुप्रसाद मुद्रे. 5वा धक्का इथे मिळालाय. तो यावेळी जयभैरी नाचणे संघाला. सहावी विकेट. सागर, सागर दाते. पुढील चेंडू घेऊन इथे सज्ज होतोय. फेकला गेलेला हा बॉल पुन्हा एकदा वेगवान, दिशा खराब निघाली. वाईट बॉलचा इशारा आला. 1 रन इथे मिळाली. धावसंख्या 36. सहाव्या षटकातील फुल चेंडू. यावेळी आडव्या बॅटने केलाय प्रहार. चेंडू जातोय सीमारेषेच्या दरम्यान. रोहित मुलूक आहे तिथे. बॉल फील्ड करताना यावेळी आपल्याला 1 रन इथे मिळाले. धावसंख्या 37. जयभैरी नाचणे संघाने त्या मॅच वरती कब्जा निर्माण केलाय. हावी ठरला. सुरुवातीपासून केले गेलेला हल्ला, अजयच्या बॅटमध्ये निघालेल्या 17 धावा, त्यानंतर एक चांगली पार्टनरशिप आणि आणखीन एक क्लीन बोल्ड. गणेश फडके यावेळी क्लीन बोल्ड होऊन माघारी परतेल. आणखीन एक विकेट इथे प्राप्त करतोय प्रथमेश सोनार. आजची रजनी प्रथमेश सोनारची आहे. आजचा दिवस प्रथमेश सोनारचा आहे. दमदार खेळी पाहायला मिळाली. 43 धावा त्याने या सामन्यामध्ये बनवल्या आणि त्याचबरोबर गोलंदाजीमध्येही त्याने कमाल केले. काय गोलंदाजी केले, अप्रतिम गोलंदाजी ते पाहायला मिळाले प्रथमेश सोनार याची. या षटकामध्ये 3 विकेट आणि आधीच्या षटकामध्ये 1 विकेट, म्हणजे 4 विकेट आतापर्यंत त्याने मिळवलेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बाशिद दरवेश. सात विकेट आतापर्यंत गमावलेत रामजानकी गावखडी संघाने. धावसंख्या 37 वरती थांबले.
प्रथमेश सोनार पुढचा चेंडू घेऊन यावी हा बॉल लीग बाईच्या स्वरूपात एक धाव इथे देऊन जातोय. षटक क्रमांक समाप्त होते ते इथे 6वं आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 38 रन 38. 12 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 45 धावा. अशक्य असं लक्ष आता यावी समोर असेल रामजानकी गावकळी संघासमोर, कारण 12 चेंडूमध्ये 45 धावांची इथे आवश्यकता आहे. सागर यावी गती कमी होती, बाउन्स होता, दाद इथे मागितली गेली, पंचाने इथे सिग्नल दिलाय. पहिला बाउन्स इथे करार केला जातोय. बॉल काउंट केला गेलाय, डॉट बॉल. सागरने पॉवर प्लेचं पहिलं षटक इथे हाताळलं होतं. 6 धावा त्याने इथे खर्च केल्या होत्या. व इथे दुसरं आणि संघाकडून 7वं षटक घेऊन सागर. यावी हा बॉल परफेक्ट यॉर्क टाकण्याचा केला गेलेला प्रयत्न. ऑनसाईडच्या दिशेने चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तयार. 1 रन इथे मिळते. धावसंख्या 38 रन 38 धावा. पुढचा चेंडू. यस यावी भन्नाट गती होती. रॅपिड बॉल इथे पाहायला मिळालाय. येतोय डॉट बॉल. बाशीद यावी असफल. प्रत्येक डॉट बॉल कन्फर्मेशन देतोय फायनलच्या तिकीटचं जयभैरी नाचडे संघाला. 7वं षटक इथे सुरू आहे. यावेळी आडव्या बॅटचा केला इथे वापर. उंच हवेमध्ये आहे बॉल. क्षेत्ररक्षक येतोय, बॉल खाली पकडतो इथे कॅच. ओमकार खाडीने पकडलेली ही कॅच आहे. आणखीन एक विकेट इथे मिळते. 8वा गडी इथे बाद झालाय. राम जानकी गावकडी संघाचा हा 8वा धक्का बाशीच्या स्वरूपात इथे मिळतोय. धावसंख्या आहे फक्त 39 धावा. सुनील मुडे यावेळी मैदानाच्या आतमध्ये. सागर पुढील चेंडू घेऊन. यावी वाईट बॉल. एक्स्ट्रा स्वरूपात 1 रन 40 धावा. याही वेळी वाईट बॉल. सलग दुसरा वाईट बॉल येतोय. आणखीन एक एक्स्ट्रा रन 41. यावी परफेक्ट यॉर्क वाईड लाईन पाहायला मिळालंय. निखिल आणखीन एक विकेट.
9वा धक्का इथे मिळतोय. शेवटचा खेळाडू यावेळी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना नागेश दळवी. निखिल पुढचा चेंडू घेऊन आणि यावेळी कॅच इथे हातातून निसटले. स्लीपला 2 खेळाडू इथे पाहायला मिळत आहेत. ऑल आउट इथे होऊ शकला असता परंतु अजयच्या हातातून निसटलेला झेल. आडव्या बॅटने खेळलाय. हवेमध्ये आहे बॉल आणि इथे ऑल आउट होतोय राम जानकी संघ आणि फायनलमध्ये दाखल होणारा दुसरा संघ इथे पाहायला मिळतोय जय भैरी नाचणे. अंतिम सामना इथे खेळला जाईल जय भैरी नाचणे विरुद्ध रत्नदीप पाटीलवाडी. थोड्याच वेळांच्या विश्रांतीनंतर इथे लगेचच अंतिम सामना खेळला जाईल. दोन्ही संघांचे संघनायक आपण याची नोंद घ्या. बरोबर 10 मिनिटांच्या विश्रांतीनंतर इथे अंतिम सामना खेळला जातोय. जय भैरी नाचणे विरुद्ध रत्नदीप पाटीलवाडी. आपली पेइंग लिस्ट कन्फर्म करून ठेवा.